सेवापोटी डोळ्यासाठी कार्यक्रमाला आलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शाळा लातूरचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याची बुलंद तोफ जे की लातूर नगरपालिकेचे माजी सभापती, त्याचबरोबर मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय गणपतरावजी बाजुगे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विक्रम बाप्पा काळे, जे की वेळोवेळी आमचं ज्यावेळेस काम पडायचं त्यावेळेस प्रत्येक वेळी फोन तर उचलायचे, पण गेल्यावर पहिल्यांदा भेट द्यायचे आणि सगळं म्हणणं ऐकून घ्यायचे. कधीही त्यांनी आमचं बोलणं फोन कधीही न टाळता लगेच त्याच वेळी निर्णय सांगायचा किंवा कुठं भेटायचं कधी वेळ आहे याच्यासाठी त्यांनी कधीही आम्हाला दूर ढकललेलं नाही आणि प्रत्येक वेळी आम्हाला वेळ दिलेला आहे. असे विक्रम बाप्पा, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कुटवाडकर, जे की आम्हाला सर्व स्टाफला त्यांनी कधीही शिक्षक समजलं नाही, मुख्याध्यापक समजलंच नाही, घरचे सदस्य याच्या पुढची वागणूक आम्हाला त्यांनी दिलेली आहे. सर्व संस्थाचालक, संस्थेचे सचिव आदरणीय उगले साहेब, सर्व संचालक मंडळ यांनी महाराष्ट्रामध्ये अशी एकही संस्था नाही, आमच्या संस्थेसारखी संचालक मंडळ नाही की त्यांनी आम्हाला कधी कर्मचारी समजलं नाही. शाळेच्या विद्यार्थ्याच्या हितासाठी जे जे काही करायचं आहे ते तुम्ही अगोदर ठरवा, तुम्ही निर्णय घ्या आणि आम्हाला सांगा, त्याप्रमाणे तुम्हाला जे जे लागेल ते देण्यासाठी तत्पर असलेले सर्व संचालक मंडळ, जे आमच्या वडिलांसारखे काही पाठीशी राहणारे सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष तथा नगरसेवक अभिषेक भैया कंगरे, त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यक्ती, त्यामध्ये शिक्षण विस्ताराधिकारी सुदर्शनजी लहाने, मंडळाचे सचिव आदरणीय लखनगावे सर, शिंदे सर, कोषाध्यक्ष इक्बाल सर, कोणाळेकर सर आणि आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष तथा लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक इस्माईल शेख सर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शाळेचे सहशिक्षक, सर्व पाहुणे मंडळी, सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक, त्यांनी आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये खूप छान घडवलं. शाळेमध्ये काय काय करायचं आणि कसं सहकार्य सगळ्यांचं घ्यायचं शाळा पुढे नेण्यासाठी किंवा गुणवत्ता टिकवण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी आलो त्यावेळेस सुरेश सरांनी मला पहिल्या वर्षी म्हणजे पगार नव्हती, त्यावेळेस आमच्या नातेवाईकांचं किंवा घरच्यांचं म्हणणं होतं की पगाराची कुठे पगार नोकरी, आणि मग पाहिली सुद्धा. एका ठिकाणी केज तालुक्यामध्ये 2 दिवस ड्युटी करून आलो मी. त्याचबरोबर जिल्हा परिषद जालन्याला सुद्धा ऑर्डर आली होती, पण सुरेश सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझी सुद्धा इच्छा अशी होती की आपल्याला काम तर कुठेही करायचंय, मग इथंच का नाही करायचं, असं म्हणून मी या ठिकाणी थांबलो. याचं पूर्ण योगदान सुरेश सरांना जातं. खरं तर रेणापूरच्या पालकांनी आम्हाला खूप चांगलं समजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करायचं आहे याच्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यकच असतं. म्हणून मी सर्वांचा ऋणी आहे की ज्यांनी आम्हाला पूर्ण 35 वर्षाच्या नोकरीमध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि सर्व सहकार्यांनी, शिक्षक सहकार्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य करून ही शाळा पुढे नेताना मोलाचं सहकार्य करून सर्वांनी आम्हाला संधी चांगली दिली. संस्थेने आम्हाला संधी चांगली दिली की शिक्षक म्हणून 5 वर्ष मी नोकरी केली आणि मुख्याध्यापक म्हणून सुद्धा मला योग्य समजून जवळजवळ 30 वर्ष मुख्याध्यापक म्हणून मी इथं काम केलेलं आहे. पालकांनी आम्हाला समजून घेतलेलं आहे आणि या काळामध्ये अनावधानाने माझ्या काही चुका झाल्या असतील तर संस्थेने आणि शिक्षकांनी आणि तसेच पालकांनी पण मला माफ करावं, क्षमा करावी मला, असं मला वाटतं. बऱ्याच वेळा काम करताना बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्याच्या वेळी निर्णय घ्यावे लागतात. मग ते निर्णय कधी कधी चुकतही असतील, मग ते चुकलेले निर्णय मला सर्वांनी समजून घेतलं आणि विद्यार्थी, मला खरं तर शेवटच्या दिवसापर्यंत असं काही वाटत नव्हतं की आपण शेवट होत आहोत, परंतु या 2-3 दिवसामध्ये विद्यार्थी बरेच जर भेटायला लागले, त्यांना कुठून समजलं
एक लहान मुलगी भेटली, सर म्हणाले तुम्ही जाऊ नका ना सर. मी म्हणलं मला काही समजलं नाही, 2-3 दिवसापूर्वी बोलली ती मला तुम्ही जाऊ नका ना सर. पहिली दुसरीची विद्यार्थी होती. मी कुठे जाऊ नका. नाही नाही तुम्ही जाऊ नका ना सर. काय म्हणते कुठे जायचं, मी इथंच आहे की. नाही नाही तुम्ही रिटायर्ड होत आहेत असं म्हणाले. कोण म्हणलं तुला. तर तुम्ही तुमचा मी फोटो पाहिला आणि मॅडम म्हणाले की तुम्ही रिटायर होत आहेत आणि मग तुम्ही जाऊ नका, नाही तर मग आम्ही शाळेत येणार नाही असं म्हणाले तिला. मी म्हणलं असं मी पुढे जाणार नाही, मी इथंच आहे, तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. ज्यावेळेस काम पडेल, ज्यावेळेस तुम्हाला भेटा वाटेल त्यावेळेस मी तुम्हाला शाळेतून भेटेन. त्याच्यामुळे तुम्ही कधीही काही. बरेच विद्यार्थी सारखंच मग म्हणायला लागले, कारण का त्यांचा सहवास मला चांगला लाभला. त्यांचे स्वभाव त्या मुलांमध्ये आल्यानंतर मला मी सगळं विसरून जात होतो. बरेचदा आता मला घरच्या माझ्या पत्नीने खूप सहकार्य चांगलं केलं आहे. त्यांच्यामुळे तुम्ही शाळेला जास्तीत जास्त वेळ देऊ शकलो. खरं तर शाळेच्या वेळेत तर कुणी येतं, पण शाळेची वेळ नसताना सुद्धा सुट्टी असो, शाळेच्या अगोदरची वेळ असो, नंतरची वेळ असो, हा वेळ द्यायला घरच्यासाठी खूप अवघड गेलं. त्यांनी मला सहकार्य केलं, त्याला समजून घेतलं. मुलांना वेळ कमी देता आला पण शाळेला वेळ जास्तीत जास्त दिला आणि त्यांनी तो मला समजून घेऊन शाळेला वेळ देऊ दिला. त्यामुळे मी त्यांचा पण आभार मानतो. आणि बऱ्याचदा कधी कधी अडचण काय व्हायचं, सकाळी आता मी सांगायचं शिक्षकांना की शाळा भरायच्या अगोदर अर्धा तास तरी 1 तास तरी अगोदर येत जावं, पालक येतात, भेटायचं असतं, करायचं असतं. मग मला उशिरा येऊन कसं चालेल. मग घरचा कधी कधी जायला ठरलेला असायचा, एवढ्या लवकर जाऊन काय करायचं तिथं. बऱ्याचदा मग गपचूप ऐकून घ्यायचं किंवा काहीतरी कारण सांगायचे असतो, त्याचे काहीतरी काम असतात, शाळेचे असतात. पण मी कधीही शाळेची वेळ पाळायचा प्रयत्न केला. पालकांची, विद्यार्थ्यांची कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी शेवटपर्यंत मी प्रयत्न केला. आता एवढे हे करत असताना कधीतरी अडचण येतच असते, तर त्याबद्दल मी सर्व पालकांचे खरं तर विशेष आभार मानतो की त्यांनी आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, जे काही लागू करायचा प्रयत्न केला, नवीन काही प्रयोग, तर त्याच्यामध्ये सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि संस्थेनं, मुळात संस्थेनं खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कधीही कुठलीही गोष्ट आम्ही सांगा ते कधीही तयार असायचे. आणि संस्थाचालक म्हणून त्यांनी कधीही आम्हाला असं कुठलं आदेश दिलेला नाही. जे काय करायचे ते समजून सांगायचं किंवा आम्ही सांगेल ते ऐकून घेऊन त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची. अशा प्रकारे आम्हाला सर्व संस्थाचालक, शिक्षक, पालक या सर्वांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत 35 वर्ष 8 महिन्याची सेवा खूप चांगली गेली. कधीही वाटलं नाही की आपण इथं नोकरी करतोय. आणि विद्यार्थ्यांनाही बरेचदा अनेक अडचणी यायच्या, पण त्या अडचणीमध्ये संस्थाचालकांनी आम्हाला कायम सोबत राहून आमचे खूप खूप मनोबल वाढवले आणि शाळा वाढवण्यासाठी खूप. आणि बऱ्याचदा शिक्षकांना माझ्याकडून काही थोडा त्रास झाला असेल काही निर्णय घेताना, मग ते विद्यार्थी हिताचे निर्णय असतील, कधी कधी शिक्षकांच्या हिताचे सुद्धा मी निर्णय घेण्यासाठी त्यांना बोललो असेल. कारण का बऱ्याच शाळेचं मी ऐकायचं या 10-15 वर्षामध्ये की एवढ्या तुकड्या कमी झाल्या, तेवढ्या झाल्या, इकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं. मग हाच माझ्या डोक्यामध्ये विचार असायचा की आपला शिक्षक आणि विद्यार्थी हा आपल्या शाळेत राहायला पाहिजे. त्यांना कधी वेळ येऊ नये की आपण काहीतरी तुकडी कमी झाली, वर्ग कमी झाली, विद्यार्थी कमी झाले आणि त्यांनी कुठेतरी जावं, हा मुख्य उद्देश असायचा. याच्यामुळे कधीतरी शिक्षकांना बोलण्यात आला असेल तर त्यांनी मला समजून घेतला असेल आणि मी दिलगिरी पण व्यक्त करतो हे सगळं करत असताना. या सर्व काळामध्ये मला सर्व मित्रमंडळांनी, त्याचबरोबर पालकांनी आणि सर्व नातेवाईकांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आणि आमचे अध्यक्ष वालुगे सर यांनी तर नेहमी ज्या ज्यावेळेस फोन केले, ज्या ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करायचं आणि सांगायचं की कुठलीही अडचण आली, मग ते शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयात असेल किंवा मग राज्य लेवलचा असेल, कधी हाक द्या, मी कधी तयार आहे. असं 20 वर्ष आम्हाला त्यांनी चांगली साथ दिली आणि सर्वांनी चांगली साथ दिल्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. आणि एवढ्या मोठ्या 36 वर्षाच्या काळामध्ये सर्वांनी खूप खूप छान साथ दिली. शाळा चांगली आहे असा पालकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये सर्वांनी साथ दिली. म्हणून परत एकदा सर्व संचालक मंडळांचे, पालकांचे, मित्रमंडळांचे व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांचे धन्यवाद.